आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची, अनेक आकारांची धनुष्य होती. का कुणास ठाऊक, पण जेव्हा मी पहिले प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकली नि नुसतं नखांनी छेडलं तरी झंकार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं. हातात ते नाचवीत, उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार नि लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोना, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे. आत्तापासून आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले. बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्या जवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे. हट, हे कसलं जड? आण इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळला. दादाला बाण द्या, दादाला बाण द्या म्हणत तो ओरडतच आत पळाला. मी माझ्या उत्तरीयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली. हातात ते पेलून पाहिलं. इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवीत म्हणाला, दादा, मार बघू त्या झाडात हा बाण. मी झटकन प्रत्यंचा चढविली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला नि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरातच बाण घुसला होता. त्या जागेतून दूधवर्णी रस ठिपकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा नि शोणाचा तो एक नित्याचा खेळच झाला होता. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेन पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येई, आपणाला हवा तसा नि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत. स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय? मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती. फुलांनी सजविलेली, वळणदार आकाराची, टणक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळीत होतो. दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो. स्वतःच्या लक्ष वेधावर स्वतःच खुश होत आनंदानं टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो. एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षांची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो. शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडांच्या फांद्यांची एकमेकांवर घासून होणारी करकर, झऱ्यांची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ, या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. त्याचं वर्णन न थकता तो घटका करी. मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे. कारण तिथं सूर्यदेवांचं ओझरतंही दर्शन होत नसे. मग माझं मन उगाचच अस्वस्थ होई. तिथं उगाचच कोंदटल्यासारखं वाटे. शक्य तितक्या लवकर मी तेथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं नि मोकळं वाटे. आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीन कुठल्या कुठं क्षणात दूर पळून जाई. त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो.
अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोन माझ्या मागोमाग येतच होता. जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. शोनही माझ्या मागोमाग लागलीच आला. खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला. समोरच्या इतस्तता वाढलेल्या शहराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता. त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं. आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडं पाहू लागलं. शोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा, ते एकटंच सांबर या कळपात कसं रे आलं आहे? मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो. काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो. वाट चुकली असेल रे त्याची, नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला. पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं उठून दिसते नाही. पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला लवकर सापडलं नाही. त्या सांबराकडं पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला. मला त्या सांबराची ऐटदार शिंग फारच आवडली होती. मी जाता जाता सहज कानांना हात लावला. मांसल कुंडलं हाताला लागली. मीही त्या ऐटदार सांबरासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळं? एक विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं, पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही. एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं, शोन आणि मी सख्खे भाऊ आहोत, मग त्याला का नाहीत कुंडलं? क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडं पाहत ती गप्पच बसली नि मग भानावर येत म्हणाली, ते मला विचारू नकोस, तुझ्या तातांना विचार. हे सांगताना ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडे गेलो. त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं. ते म्हणाले, गंगामातेलाच विचार त्याचं कारण, तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल. मी विचार करू लागलो, गंगामाता याचं उत्तर कसं बरं देईल? नदीला का कधीतरी बोलता येईल? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात? लहानांशी ती असं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला. एकट्या माझ्याच कानात कुंडलं का? पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही. जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करीत असावीत, नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला. शोना, खरं खरं सांग, तुला का नाहीत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो. तो म्हणाला, मलाही ते माहीत नाही. मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात. रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी मी तर ती मंद मंद झगमगत असतात. त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तांबसर गालांवर पडलेला असतो. उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या. मी अवाक होऊन त्याच्याकडं पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 मांसल कुंडलं होती. इतकंच नव्हे तर ती प्रकाशात होती. मलाच ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोनाचे दोन्ही खांदे गदगदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं, शोना, कोण आहे मी? माझ्या डुलणाऱ्या कुंडलांकडे शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला, माझा मोठा भाऊ वसू दादा. त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले. त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होती आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं.